कालच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये सगळ्यात जास्त भाव खाऊन जर कोणी गेलं असेल तर ती आहे रॅपर आर्या जाधव। नशिबाने आर्याला वेळीच जाग आली आणि तिने अरबाज, निक्की, जान्हवी आणि त्यांनी जोडलेले बाकी सदस्य यांच्या ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। कारण हे सगळेजण आर्याला रिमोट कंट्रोल प्रमाणे वागवत होते हे सरळ स्पष्ट दिसतच होतं। तिची मत मांडायची वेळ आल्यानंतर बऱ्याचदा त्यांनी तिला गप्प केले आणि या सगळ्याचा बांध काल फुटला। इतके दिवस रडणारी आर्या आता नडणारी आर्या म्हणून समोर दिसून आली। विषय होता अरबाज, निक्की आणि अंकिताचा। अंकिता जेवण बनवत असताना निक्की बोलता बोलता बोलली की माझा आणि अरबाजचा लोक तोडायलाच बसलेत। त्यावर अंकिताने स्वतःचं स्पष्ट मत मांडलं आणि ती म्हणाली इथे कुणालाही तुमच्यावर लक्ष ठेवण्याची गरज नाहीये आणि असा हेतू सुद्धा नाहीये। महाराष्ट्राच्या जनतेला तुमचं जेही चाललंय ते कितपत पटेल यावर सुद्धा शंकाच आहे। हे ऐकून अरबाजला आयता मुद्दा मिळाला आणि पराचा कावळा करत त्याने तो वाढवला आणि अख्खा गाव गोळा केलं। यातच आर्या आली आणि क्लिअरली हा वाद मिटवण्यासाठी हे अंकिताचं वैयक्तिक मत असू शकतं, तुम्ही हा वाद वाढवू नका असा मुद्दा तिने मांडला। तितक्यात ॲज युज्युअल बॉडीगार्ड नंबर 2 म्हणजेच वैभव चव्हाणने तिला गप्प करायला पाहिलं आणि आर्याने यावेळी सगळा वचपा काढला। अरबाज, निक्की, वैभव यांच्याशी थेट पंगा घेतला। नेहमीप्रमाणे अरबाजची लेफ्ट हँड जान्हवी कशात काय माहीत नसताना ग्रुपच्या बाजूने आर्याला बोलायला आली, पण आर्याने ज्या पद्धतीने स्वतःचा स्टँड घेतला ते खरंच कौतुकास्पद होतं। पण या सगळ्या गदारोळात निखिल दामले वेगळीच खेळी खेळून गेला। एका सीझनला असतात काळेला डबल ढोलकीचा टॅग मिळालेला, यावर्षी निखिल दामलेला तो नक्कीच मिळू शकतो। कारण आर्या आत काय चर्चा करते हे त्याने आत बसून ऐकलं आणि बाहेर येऊन अरबाज, जान्हवी आणि निक्कीला मी इकडचं तिकडे करत नाहीये या टॅग खाली सगळं खपवलं। बरं, एक दिवस आधी आर्याला चाइल्डिश बोलणारी निक्की आज स्वतः चाइल्डिश वाटली। किंवा अरबाज, तू जर आर्याशी बोललास तर मी तुझ्याशी बोलणार नाही हे स्टेटमेंट तिच्याकडून आलं। आज वर्षा उसगावकरांनी खूप छान पद्धतीने निक्कीला टॅकल केलं। तिने आजही बरेच मुद्दे उकरून काढण्याचा प्रयत्न केला, पण वर्षा उसगावकरांनी हसून खेळून आणि वेळी इग्नोर करून तिच्या वागण्याला अजिबात खतपाणी घातलं नाही। आदल्या दिवशी चुकून बेडवर बसून वर्षा उसगावकरांनी किती मोठी चूक केली आणि त्याची शिक्षा घरच्यांना कशी भोगावी लागते याचं भांडवल करत होती तीच निक्की स्वतः बेडवर बसली। पण जेव्हा ही चूक गुलीगत बॉय सूरजने तिला शांतपणे दाखवून दिली तेव्हा तिने त्याच्याशी सुद्धा पंगा घेतला। पण फक्त त्याला पलटवार करता आला नाही म्हणून निक्की आणि जान्हवी ज्या पद्धतीने त्याला हिणवत होते ते सरळ सरळ दिसूनच आलं। बरं, गुलीगत बॉय अजूनही घरात पपेट म्हणूनच वावरतोय। बिग बॉसनी कन्फेशन रूममध्ये बोलावून त्याला जो डोस दिलाय त्यातून त्याने खरंच फ्रंट फूटवर येणं गरजेचं आहे। एरिनामुळे एका चांगल्या मराठी कलाकार सदस्याची जागा वाया गेली हे कोकण हार्टेड गर्लचं पहिल्या दिवशीचं बोलणं आता पटू लागलंय। कारण एरिना जवळपास वेकेशनवरच आली आहे। ना स्वतःचा स्टँड, ना स्वतःची स्ट्रॅटेजी, ना प्लॅनिंग, फक्त आणि फक्त ट्रान्सलेशन। बाकी आजच्या एपिसोडमध्ये आर्या कितीही भाव खाऊन गेली असली तरी सुद्धा निखिल दामले आणि आर्या चक्क हिंदीत चर्चा करत बसलेले। मराठी बिग बॉसमध्ये हिंदी आणि इंग्लिश सदस्य पण जमेल तसं मराठीत बोलतात, पण 2 मराठी कलाकार मराठी कार्यक्रमात मराठीतच बोलत नाहीत हे आपल्याला तरी पटलं नाही। हे झालं माझं मत। तुम्हाला एकूण याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा।